आता आपण टेस्ट करून बघूया कसे झाले. खरंच खूप टेस्टी झाले. स्वागत आहे श्रेयाज मध्ये म्हणजे फूड फन्स अँड ट्रॅव्हल्स. तर आज आपण बनवणार आहोत मोमोज. मी बनवणार आहे आज मोमोज मम्मीच्या मदतीने. चला तर बनवायला जाऊया आपण मोमोज. गोबी, गाजर, शिमला मिरची आणि कोथिंबीर. तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठल्या पण भाज्या ऍड करू शकता. तुमच्या हिशोबाने तुम्ही कोणत्या पण भाज्या ऍड करू शकता त्याच्यात, तुम्हाला ज्या आवडतील ते. आम्ही एवढाच घेतला आहे. चला आता चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकूया. मी पण टाकेल मीठ. किती? मम्मा नंतर मी करणार आहे. मम्मा मम्मा मी नंतर हे करणार. आता ना मिक्स करून घेऊया. ऍड करूया ब्लॅक पेपर थोडस, म्हणजे काली मिरची थोडीशी. किती? बस टाक थोडीशी. बस थोडस डार्क सोया सॉस टाक. थोडासा डार्क दाल वाट ह्याच्यात घेऊ. आता याला मिक्स करून घेऊया. चालू करूया. हे बघा, ही आहे प्रेसिंग मशीन जी मम्मीने आणलेली बोईसर वरनं. असं प्रेस करायचं. तुम्ही हाताने सुद्धा करू शकता. एवढंच ना. चिनूला पण बनवायचंय. ह्याच्यात आपण आता सारण ऍड करूया जे आपण शिजवलेलं थोड्या वेळासाठी. बघा, हे सारण आता असं रेडी आहे.
आणि ह्याच्यावरती मोमोज ठेवणार आहेत आपण. तर आता ह्याला स्टीम करूया. डीप फ्राईड करताना हे लक्षात ठेवायचं, लहान मुलांनी कोणतरी मोठ्यांसोबतच करायचं आहे, नाहीतर ह्याच्याने ती कोणाच्या अंगावर तेल उडू शकते किंवा आग लागू शकते. टाक अजून. अगं टाक अजून. हळूहळू फेकून द्यायची नाहीये. खाली इतकं सोडायचं हलक्यात. काय ते उडणार नाहीये. थांब जरा. एक side मध्ये. ओपन करते आणि झाले आहेत आपले मोमोज रेडी. किती चांगले दिसत आहेत ना. तर त्यांना काढूया आता बाहेर. कसं करतात हे की असं एक उचलायचं. आता आपण टेस्ट करून बघूया कसे झाले. हॅलो. खरंच खूप टेस्टी झाले. आता समजलं मम्मी किती मेहनत करते ह्याच्या मागे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. चला तर संपवते. चला तर आपण आता टेस्ट करू. चला तर आपण बघूया टेस्ट करून की कसे झालेत आपले मोमोज. गरम आहेत. गरम आहेत. गरम गरम खूप चांगले लागते मोमोज. शेजवान चटणी सोबत अजूनच चांगले लागते. खूप टेस्टी झालेत आणि खरंच खूपच चांगले लागतात. आणि शेजवान चटणी सोबत तर अजूनच भारी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला ते भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.